एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. साळवींकडनं उबाठाच्या उपनेतेपदाचा राजीनामा. राजन साळवी आज शिवसेनेत करणार प्रवेश. मंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस. निवडणूक शपथपत्रात दिलेल्या माहितीसंदर्भात करुणा मुंडेंची तक्रार. तक्रारीनंतर परळीच्या फौजदारी न्यायालयानं बजावली नोटीस. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर. दुपारी 1:30 वाजता उबाठा खासदारांसोबत करणार बैठक. काँग्रेसला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष. सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुखांसह हर्षवर्धन सपकाळांच्या नावाचीही चर्चा. खंडणी प्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने तपासले जाण्याची शक्यता. तपासणीनंतर खंडणी प्रकरणातील सत्य बाहेर येणार असल्याची माहिती. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच खुला होणार. नाशिक महामार्गावरील कनेक्टरची कामं पूर्ण होतात शेवटचा टप्पा सुरू होणार. मुंबई नागपूर प्रवास अधिक जलद होणार. जुना प्राप्तिकर कायदा इतिहास जमा होणार. आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवं प्राप्तिकर विधेयक मांडणार. शिर्डीमध्ये आज साई परिक्रमा महोत्सवाचं आयोजन. साईनामाचा जयघोष करत हजारोंच्या संख्येनं भाविक परिक्रमेत सहभागी. मुंबईत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर कठोर बंदी कायम राहणार. पालिका मार्चपासून मोफत माती देणार तर केवळ 100 रुपयात जागेचं रजिस्ट्रेशन करता येणार.